नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। आजची रेसिपी आपण कैरीपासून बनवणार आहोत। कैरी 2-3 पाण्याने अगोदर धुवून घ्यायची आहे। नंतर शेवटच्या पाण्यामध्ये धुताना त्यामध्ये थोडंसं मीठ देखील घालायचं आहे। कैरी स्वच्छ पाण्यात धुतल्यानंतर त्याचा वरचा जो भाग असतो तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। आता आपण कैरी शिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला कुकर लागणार आहे। कुकर मध्ये 3 देखील कैऱ्या घालू शकता। मी फक्त 3 कैऱ्याच्या बनवत आहे म्हणून 3 कैऱ्या घातल्या आहे। आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, थोडंसंच घालायचं आहे, जास्ती नाही। कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून 3 शिट्टी द्यायची आहे आणि शेवटचा जो प्रेशर असतो तो काढायचा नाहीये। थंड झाल्यावर कुकर ओपन करायचा आहे। अशा प्रकारे आपल्या कैऱ्या शिजल्या आहे, बघू शकता तुम्ही। आता एक प्लेट मध्ये सगळ्या कैऱ्या काढून घेऊया। कैऱ्या काढल्यानंतर थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। गरम आहे तोपर्यंतच त्याचे साल वगैरे काढायचे नाहीये, थंड झाल्यानंतर काढायचे आहे। थोडा उशीर थंड होण्यासाठी ठेवूया। या अगोदर मी खूप साऱ्या वाळवण रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे। जर तुम्ही बघितल्या नसेल तर ते देखील जाऊन बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। खूप सारे पापडचे रेसिपी आहे, नक्की तुम्ही जाऊन बघू शकता। आता अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे। आपल्याला फक्त आतला गाभा यूज करणार आहोत आपण। साल आपल्याला काढून टाकायची आहे। तुम्ही कुठली देखील कैरी यूज करू शकता आणि जर तुम्हाला जास्ती क्वांटिटी मध्ये करायचा असेल तर तुम्ही जास्ती कैरीचा वापर करा। अशा प्रकारे सगळ्या कैऱ्या काढून घ्यायच्या आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये त्या प्रकारे। तिन्ही कैऱ्याचा साल काढून झालेले आहे, बघू शकता तुम्ही। आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे। अगोदर मी जे साल्यामध्ये थोडंसं गाभा राहिला आहे कैरीचा, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे तो देखील काढून घ्यायचा आहे, वेस्ट करायचं नाहीये। सालाला देखील खूप सारा गाभा लागलेला आहे, चम्मचच्या मदतीने तो गाभा निघतो। सगळ्या साल्याच्या काढून घ्यायच्या आहे, तिन्ही देखील कैऱ्यांचे, बघू शकता तुम्ही। ही रेसिपी खूप छान लागते। ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा। खूप उन्हाचं प्रमाण वाढलं आहे। अशा उन्हामध्ये असं थंडगार काहीतरी प्यायला भेटलं तर मस्त वाटतं, म्हणून ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा। आणि कैरी शिजवताना फक्त 3च शिट्टी द्या, जास्ती शिट्ट्या नका देऊ, नाही तर तुमच्या कैरीचा खूप गाळ होऊन जाईल। 3 शिट्ट्या द्यायच्या आहे आणि जी लास्टच्या शिट्टी दिलेली आहे नंतर 5 मिनिटं आपण फक्त वाफ देणार आहोत आणि वाफ काढायची नाहीये। थंड झाल्यावर कुकर खोलायचा आहे। अशा प्रकारे आता जो गाभा आहे कैरीचा तो काढून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। तुम्ही सुरीने देखील काढू शकता, मी चम्मचच्या मदतीने काढत आहे, तुम्ही सुरीने देखील काढू शकता। मी छोट्या साईजच्या कैऱ्याचा वापर केलेला आहे, तुम्ही मोठ्या देखील करू शकता। कैरी जास्ती आंबट असली तरी छान लागतो हा ज्यूस आणि गोड असली तरी छान लागतो, नक्की तुम्ही ट्राय करा। अशा प्रकारे आता मी सगळा गाभा काढून घेत आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। मी रोज एक लॉंग व्हिडिओ पोस्ट करते, नक्की तुम्ही बघत जावा माझे व्हिडिओ आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले आहे। अशा प्रकारे सगळ्या कैऱ्यांचा गाभा काढून घेऊया आपण। ही जी पेस्ट आपण ज्यूससाठी बनवणार आहोत, ही पेस्ट तुम्ही 7 दिवसापर्यंत एखाद्या बॉटल किंवा डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये। ही बिलकुल खराब होणार नाही, पण 1 आठवडाच यूज करा, त्यापेक्षा जास्ती नाही।
सगळ्या कैऱ्यांचा गाभा काढून झालेला आहे। आता एक आल्याचं छोटे तुकडे घेतले आहे म्हणून 2 घातले आहे, 2 हिरव्या मिरच्या, पुदिना, अजून काळं मीठ आहे, जिरा पावडर आहे, अजून थोडीशी साखर घातली आहे। मी कमी गोड बनवत आहे म्हणून कमी साखर घातली आहे। तुम्ही जर जास्ती गोड पीत असाल तर तुम्ही जास्ती साखर घालू शकता। अशा प्रकारे बारीक वाटण करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वाटण तयार करायचं आहे आपल्याला। आता मी तुम्हाला बनवून देखील दाखवते ज्यूस। आता एक ग्लास घ्यायचा आहे काचेचं, त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे आहे, त्यावरती हे कैरीचं जे आपण पेस्ट बनवलेली आहे ती घालायची आहे। एका ग्लाससाठी 2 टेबलस्पून घालायचे आहे पेस्ट, अजून त्यावरती पाणी घालायचं आहे। बघू शकता तुम्ही पाणी घालायचं आहे आणि एकदा मिक्स करायचं आहे, छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला कैरीचा ज्यूस तयार होतो। हा नक्की तुम्ही ट्राय करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय, थँक्यू।